नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एऑन आय एस अकॅडमीच्या MPSC करंट अफेअर्स सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। आजच्या लोकसत्ता, सकाळ, इंडियन एक्सप्रेस, लोकमत या वृत्तपत्रामधील परीक्षेसाठी उपयुक्त चालू घडामोडी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। तुमच्या स्क्रीनवर समोर दिसत आहे पहा, या घटकांवर आधारित आपण आज चालू घडामोडीच्या बातम्या पाहणार आहोत। नियुक्ती, अर्थशास्त्र, शिक्षण, पहिल्या घडामोडी, आरोग्य आणि सगळ्यात महत्त्वाचं आत्ता महाराष्ट्रामध्ये जे राजकारण तापलेलं आहे भोंग्यावरून, त्याच्याविषयी एक संपादकीय आलेला आहे। कायदा काय आहे, नियम काय आहेत आणि कोर्टाचे डिसिजन्स काय आहेत, हे सर्व आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा आपण नियुक्तीपासून सुरुवात करूया। हे पहा, केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSCचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर मनोज सोनी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि मनोज सोनी यांचा कार्यकाळ 27 जून 2023 पर्यंत असेल। आता आपल्याला GS पेपरमध्ये पॉलिटी राज्यशास्त्रासाठी महत्त्वाची माहिती काय आहे? केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना 1 ऑक्टोबर 1926 रोजी झाली होती। मुख्यालय दिल्ली येथे आहे। याचे पहिले अध्यक्ष सर रॉस बॉर्कर हे होते आणि 30वे अध्यक्ष कोण होते? प्रदीप कुमार जोशी। ओके, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, कलम 315 नुसार भारतासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे। कलम 315 ते 323। एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ज्या गोष्टी चालू घडामोडी किंवा करंट इव्हेंट्समध्ये असतात त्याच घटनांचा आधार घेऊन त्याच्यावरतीच राज्यशास्त्र असो, अर्थशास्त्र असो, इतिहास असो, भूगोल असो, याच्यावरती तुमचे जे ट्रेडिशनल विषय आहेत त्याच्या बेसिक्सवरती क्वेश्चन काढले जातात आणि तसे विचारले जातात। आता पुढची बातमी जी आहे ती अर्थशास्त्र या विषयाशी निगडीत आहे। पहा, जागतिक बँकेचा अहवाल आलेला आहे आणि हा अहवाल जो आहे तो गरिबीवरती, भारताच्या गरिबीवरती भाष्य करत आहे। तर यामध्ये महत्त्वाचे पॉईंट्स कोणते आहेत पहा, दारिद्र्याचे प्रमाण जे आहे ते 2011 ते 2019 या 8 वर्षात 12.3% कमी झालेले आहे आणि 2011मध्ये ते किती होते? 22.5% वरून 10.2% कमी झालेले आहे। ओके, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट यामधला पॉईंट लक्षात ठेवा, प्रश्न विचारले जातात याच्यावरती, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील दारिद्र्य कमी होण्याचा वेग अधिक आहे आणि कोरोना किंवा लॉकडाऊनच्या काळामध्ये दारिद्र्य जास्त वाढलं नाही। तर त्याला कोणतं कारण होतं? प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना। या योजनेद्वारे अन्नधान्य पुरवठा करण्यात येतो पहा संपूर्ण भारत देशामध्ये। आता पुढची बातमीसुद्धा अर्थशास्त्र या विषयाशी निगडीत आहे। पहा, क्रिप्टो करन्सी संदर्भात आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी क्रिप्टो करन्सीबाबत चिंता व्यक्त केलेली आहे आणि त्यांचं काय म्हणणं आहे पहा, आर्थिक तंत्रज्ञानाचा विस्तार होत असताना क्रिप्टो करन्सीचा वापर मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादाच्या निधीसाठी केला जाण्याचा मोठा धोका निर्माण झालेला आहे। आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल, मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय? तर हे पहा, मनी लॉन्ड्रिंग ही गुन्हेगारी कृतीतून मोठ्या प्रमाणात पैसे कमवण्यासाठी केलेली अवैध प्रक्रिया आहे, म्हणजे इल्लीगल साधन आहे ते। जसं फॉर एक्झाम्पल पहा, अंमली पदार्थ म्हणजे ड्रग्सची तस्करी किंवा दहशतवादी टेररिझमला फंडिंग, हे काय होतं, कायदेशीर स्रोताकडून आलेले दिसते पण गुन्हेगारी कृतीतून मिळणारा पैसा गलिच्छ मानला जातो आणि तो स्वच्छ दिसण्यासाठी जी प्रक्रिया केली जाते त्याला मनी लॉन्ड्रिंग म्हणतात। आता क्रिप्टो करन्सीज भरपूर आहेत बरं का, या तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत, या वेगवेगळ्या क्रिप्टो करन्सीज आहेत। आपल्याला क्रिप्टो करन्सी म्हटलं की बिटकॉइन फक्त डोळ्यासमोर दिसतो, तर तसं नाही आहे, या सर्व करन्सीज क्रिप्टो करन्सी आहेत। आता निर्मला सीतारामन यांनी अजून एक चिंता व्यक्त केलेली आहे। पहा, त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत क्रिप्टो मालमत्तेचे व्यवहार खाजगी माध्यमातून होत राहतील तोपर्यंत त्याचे रेग्युलेशन किंवा नियमन करणे खूप कठीण जाणार आहे। आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMFच्या या सभेमध्ये भारताने क्रिप्टो करन्सीचं रेग्युलेशन करण्यासाठी बजेटमध्ये काय काय केलेलं आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे। पहा, 2022-23च्या अर्थसंकल्पात आम्ही क्रिप्टो मालमत्तेच्या व्यवहारातून मिळणाऱ्या उत्पन्नावर 30% कर आकारण्यात येईल, तसेच प्रत्येक व्यवहारासाठी 1% कर कापला जाईल। आता यामुळे काय होणार आहे की क्रिप्टो कोण विकत घेते आणि कोण विकते हे लक्षात येणार आहे। आणि क्रिप्टो करन्सीबद्दल तुम्हाला जर अजून डिटेल माहिती हवी असेल, म्हणजे ते काम कसं करतं, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्व्हॉल्व्ड आहेत, तर त्यासाठी आपल्या याच चॅनलवरती
त्याच्या संदर्भात डिटेल व्हिडिओ अवेलेबल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या। आता पुढची बातमीसुद्धा अर्थशास्त्र या विषयाशी निगडीत आहे। पहा, राज्य आता आपला पाय चादरीच्या बाहेर काढत आहेत। होय, बरोबर आहे, हे सौम्या कांती घोष मुख्य आर्थिक सल्लागार SBI यांचं म्हणणं आहे। पहा, आता काय झालं आहे पहा, भारतीय स्टेट बँकेचा अहवाल आलेला आहे, त्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे पहा की देशातील अनेक राज्ये शेतकरी कर्जमाफीसारख्या लोकप्रिय योजनांवर मोठ्या प्रमाणात खर्च करत आहेत। आणि त्याचबरोबर काय झाले, आता केंद्राकडून जो GSTवरती भरपाई मिळायची ती आता येत्या जूनमध्ये थांबणार आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये राज्यांना महसूल प्राप्तीनुसार नेमका खर्च कोणत्या गोष्टीसाठी करायचा याचा प्राधान्यक्रम किंवा प्रायोरिटी ठरवावी लागेल, असं या अहवालात सांगण्यात आलेलं आहे। पहा, इथे खाली दिलेलं आहे पहा, तेलंगणा राज्यात लोकप्रिय योजनांवर एकूण महसुलापैकी तब्बल 35% खर्च केला जातो। आणि इथे सगळ्यात उपयुक्त माहिती पहा, कोणकोणत्या राज्यांची आर्थिक वाढ देशाच्या एकूण GDP वाढीपेक्षा जास्त आहे, तर इथे पहा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, आसाम, गुजरात, हरियाणा, राजस्थान, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल हे राज्य चांगली प्रगती करत आहेत। थोडक्यात या अहवालात काय सांगितलेलं आहे पहा की तुमचा जेवढा इन्कम आहे त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त खर्च करत आहात आणि आता तुम्हाला तुमच्या खर्चाचा प्रायोरिटी किंवा प्राधान्यक्रम ठरवायला हवा, तरच हे सगळं समीकरण जुळणार आहे, म्हणजेच राज्य चालणार आहे। पुढची बातमी पर्यावरणाशी संबंधित आहे। पहा, अवैध मासेमारी केली जात आहे, म्हणजेच हे पहा, जिलेटिनच्या कांड्याचा वापर करून मासेमारी केली जात आहे उल्हास नदीच्या पात्रात। आता जिलेटिनच्या कांड्यांचा वापर पहा, या कांड्या ज्या आहेत हे समोर दिसते पहा तुम्हाला, त्याचा पाण्यामध्ये स्फोट घडवून आणला जातो। त्यामुळे काय होतं, या स्फोटाच्या आजूबाजूच्या आवारात जेवढे पाण्यात मासे असतात ते सर्व मरतात आणि मग ते काय केले जाते, जाळ्याने बोडून घेतले जातात आणि त्याची विक्री केली जाते। आता हे संपूर्णपणे इल्लीगल आहे आणि पर्यावरणाचा सुद्धा ऱ्हास होत आहे, एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन इथं होत आहे। ओके, शिक्षणाच्या बाबतीत पुढील महत्त्वाची बातमी आहे। पहा, मेन्सला तुम्हाला HRDचा पेपर आहे आणि प्रिलिम्सला सुद्धा या घटकावरती प्रश्न विचारले जातात। तर मुद्दा काय आहे की परदेशी विद्यापीठांची पदवी आता भारतीय शिक्षण संस्थांमधून मिळणार। ओके, म्हणजे तुम्हाला फॉरेनला जायची काही आवश्यकता नाही आहे, तुम्हाला भारतामध्ये भारताच्या युनिव्हर्सिटीजमध्ये ज्या फॉरेन कंट्रीजच्या युनिव्हर्सिटीशी संलग्न असतील आता तुम्हाला त्याद्वारे डिग्री मिळणार आहे। आता काय होणार पहा, 3 प्रोग्रॅम्स आहेत, ट्विनिंग प्रोग्रॅम एक आहे, जॉईंट डिग्री एक आहे आणि ड्युएल डिग्री एक आहे। आता ट्विनिंग प्रोग्रॅममध्ये काय आहे, भारतीय आणि परदेशी विद्यापीठे हे एकत्र सिलेबस ठरवतील आणि त्यासाठी काय होणार, परदेशी विद्यापीठातून 30% श्रेयांक विद्यार्थी मिळवू शकतील आणि या अभ्यासक्रमाची पदवी जी आहे ती भारतीय विद्यापीठच देईल। पण जॉईंट डिग्रीमध्ये काय होतं की अभ्यासक्रमाची पदवी भारतीय विद्यापीठाची असेल पण त्याबरोबर परदेशी विद्यापीठसुद्धा प्रमाणपत्र देईल। आणि ड्युएल डिग्रीमध्ये काय पहा, दोन्ही विद्यापीठे सामायिक पदवी देतील। इथे 2 डिग्र्या नाही आहेत बरं का, एकाच विद्याशाखेतील ही पदवी आहे। आणि इम्पॉर्टंट, तिन्हीपैकी कोणत्याही अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी 1 किंवा 2 सत्रांचा अभ्यासक्रम परदेशात जाऊन पूर्ण करावा लागेल, म्हणजे तुम्हाला 1 किंवा 2 सत्रांसाठी परदेशात हे जावंच लागणार आहे। आता आपण महत्त्वाचं जे संपादकीय आहे, महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतभर हे राजकारण तापलेलं आहे भोंग्यावरून। ओके, तर संपादकीयाचं हेडिंग पहा, विश्लेषणमध्ये आलेलं आहे, अजानबंदी की आवाजबंदी। ओके, तर आता विद्यार्थी मित्रांनो हे पहा, तुम्ही सर्वांनी पॉलिटी वाचलेलंच आहे, राज्यशास्त्र, त्यामध्ये कलम 25 काय सांगत आहे तर धर्मस्वातंत्र्याचा मूलभूत हक्क प्रत्येक भारतीयाला दिलेला आहे, पण त्यावरती वाजवी बंधने आहेत, म्हणजे वेळ पडली तर आपण त्यावरती रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स घालू शकतो। आता हे रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स, वाजवी बंधने कोणत्या कारणामुळे आपण त्यावरती लादू शकतो तर पहिलं हेल्थ, दुसरं मॉरॅलिटी आणि तिसरं पब्लिक ऑर्डर, म्हणजे आरोग्य, नीतिमत्ता आणि सार्वजनिक सुव्यवस्था। बरोबर आहे, तर तसेच वाजवी बंधन घालणाऱ्या म्हणजे अजानवरती किंवा ध्वनी प्रदूषणावरती वाजवी बंधन घालणाऱ्या हा जो नियम आहे, ध्वनी प्रदूषण नियंत्रण अधिनियम 2000, त्यातील नियम 5(2) मध्ये काय म्हटलं आहे की रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत कोणत्याही खुल्या जागेत भोंग्याचा वापर करू नये। बरोबर, म्हणजे आवाज मोठा नसायला पाहिजे। पण याच कायद्यातील नियम 5(3) ने
राज्य सरकारांना वर्षातून जास्तीत जास्त 15 दिवस हे बंधन शिथिल करण्याची अनुमती दिलेली आहे. म्हणजेच गुजरातमध्ये गरबा व महाराष्ट्रात गणेशोत्सवाचे काय ते आवाज किंवा रात्री 12पर्यंत ते चालू राहतं सगळं, बरोबर आहे. याच्या विरोधात सुद्धा पुन्हा लोक कोर्टामध्ये गेले आणि त्यावेळी न्यायालयाने काय सांगितलं, भजने व अजान यांच्या प्रथा ज्यावेळी सुरू झाल्या तेव्हा हे भोंगे होते का. यामुळे न्यायालयामध्ये हेही प्रस्थापित झाले पहा की रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत अजानच्या भोंग्यांवरती बंदी असणार आहे. म्हणजेच आता दिवसा कितीही आवाज चालेल का, नाही. हे पहा, याच कायद्याने किंवा याच अधिनियमाने काय केलेलं आहे, 55 डेसिबल हे बंधन घातलेलं आहे. म्हणजे आता असा प्रश्न निर्माण होतो की धर्म स्वातंत्र्य म्हणून कान किटवणार का. त्यातही मुंबई उच्च न्यायालयामध्ये हा प्रश्न ग्राह्य मानण्यात आलेला आहे. पहा कोणता प्रश्न, तर अनुच्छेद 25 कलम 25 नुसार धर्मस्वातंत्र्य आणि कलम 19(1) नुसार भाषण स्वातंत्र्य यांचा आधार किती घेणार आहात. मुंबई उच्च न्यायालयाने या केसचा निर्णय देत असताना कोलकाता उच्च न्यायालयामध्ये 1998मध्ये झालेल्या केसचा एक सविस्तर हवाला दिला आहे. पहा त्या कोलकात्याच्या निकालामध्ये काय सांगितलं आहे पहा, अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये कृष्णवर्णियांचा भरणा असलेल्या, म्हणजे जे काही ब्लॅक्स म्हणतात अमेरिकेमध्ये, ब्लॅक आणि व्हाईट असा भेदभाव आहे तुम्हाला माहीत आहे, तर ब्लॅक लोकांचा रॉक अगेन्स्ट रेसिझम हा जो संगीत जलसा आहे त्यातील ध्वनी प्रदूषणाविरुद्ध बेंजामिन वॉर्ड यांनी तेथील अमेरिकेतील सुप्रीम कोर्टापुढे केलेल्या याचिकेवरील निकालाचा सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाने उल्लेख केला. पहा अमेरिकेतील त्या निकालामध्ये काय सांगितलंय पहा, न्यूयॉर्क शहर प्रशासनाला तुमच्या ध्वनी निर्बंधकांवर निर्बंध घालण्याचा अधिकार आहे. म्हणजे भोंग्यांवर निर्बंध घालण्याचा अधिकार आहे. कारण प्रश्न जो आहे तो लोकस्वास्थ्य आणि सार्वजनिक जागांवर ध्वनी पातळीचा आहे. त्यामुळे ठरवून दिलेल्या ध्वनी पातळीतच तुम्हाला कार्यक्रम करावा लागेल असा तो निकाल होता. आणि त्यामुळे ध्वनी पातळीचे बंधन सरकार घालू शकते हे त्या निकालातून दिसत आहे. पहा याच्या पुढे जाऊन कोलकाता उच्च न्यायालयाने काय सांगितलं, नमाजसाठी साथ घालणे म्हणून अजान ही इस्लामचा अविभाज्य भाग असली तरी त्यासाठी ध्वनिवर्धकाचा म्हणजे भोंग्याचा वापर हा धर्माचा भाग असू शकत नाही. असा निकाल 1998 पासून भारतात प्रस्थापित झालेला आहे. आणि या सर्व सुरू असलेल्या वादातून एकच प्रश्न निर्माण होतोय की मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी कधी. ते पहा, पहिल्या वहिल्या घडामोडीमध्ये उत्तराखंडमध्ये 26 दिवसात तयार झाला 1 किमीचा बोगदा. आता ऋषिकेश ते कर्णप्रयाग लाईनवर शिवपुरी आणि बियासी दरम्यान हा बोगदा तयार करण्यात आलेला आहे. पहा आणि 26 दिवसांमध्ये तयार करण्याचा हा विक्रम झालेला आहे. ओके, आता पुढची बातमी आरोग्याशी संबंधित आहे. पहा, हर्ड इम्युनिटी हा शब्द तुम्ही कोरोना लॉकडाऊनच्या काळात भरपूर वेळा ऐकला असेल. तर किती दूर आहे ती आपल्यापासून आणि किती जवळ आहे. आता हर्ड इम्युनिटी म्हणजे काय पहा, सोप्या भाषेत समूह प्रतिकार शक्ती आपण याला म्हणतो. म्हणजे एखाद्या विषाणूची बाधा झाली की त्यामुळे शरीरात प्रतिपिंडे तयार होतात आणि ती तयार झाल्यामुळे प्रतिकार शक्ती वाढते आणि ही साखळी सुरू राहून मोठ्या प्रमाणात सामूहिक प्रतिकार शक्ती वृद्धिंगत होते. याला हर्ड इम्युनिटी म्हणतो. यामुळे काय होतं, विषाणूचा प्रादुर्भाव सुरू राहतो परंतु तो सहजरित्या संक्रमित होत नाही. हर्ड इम्युनिटी हा शब्द कळला तुम्हाला काय आहे. सध्या भारतात हर्ड इम्युनिटी आहे का नाही यासंबंधी ठोस काही सांगता येत नाही, पण 100% लसीकरण भारतात झाले असल्याने कोरोनाच्या गंभीर संसर्गापासून समूहाचा बचाव झाला असल्याचे तूर्त तरी सांगता येईल. ओके, आणि पुढची बातमीसुद्धा कोरोना संबंधित आहे. पहा, मुंबईसह राज्यात दैनंदिन बाधितांची संख्या दुपटीवर. मुंबई पालिकेचा यंत्रणांना दक्षतेचा इशारा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हीही सावध राहा. आता इथे दिलेलं आहे पहा, ही 4थी लाट तर नाही ना. आणि केंद्राने राज्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. दिल्लीत 26% रुग्णवाढ झाली आहे. पहा व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा. तुमच्या कमेंट्स पुढच्या व्हिडिओसाठी इन्स्पिरेशन देतात आणि अजून चांगलं काम करण्यासाठी ऊर्जा देतात. थँक्यू.